गुड मॉर्निंग सलोनी, सानिका, हर्षवर्धन, ओमकार, अभिजित, मुस्कान, ओंकार कोल्हे, भोसले आकाश, पूनम घायाळ, अनुष्का बोडखे, बडे गौरव, पायल पारखे, कोथमिरे नम्रता, देसाई गौरव, गुड मॉर्निंग गौरव, देन भोसले आकाश, शिंदे साक्षी, गर्जे प्रदीप, यश रेपाटे, सर्वांना गुड मॉर्निंग. आपण आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्टमधील चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी पाहतोय. गुड मॉर्निंग प्रणाली. आपण आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्टमधील चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी पाहतोय. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण मेटल, नॉन मेटल, त्यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज. गुड मॉर्निंग आयुष. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटलमध्ये रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन, रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर, रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड, रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल अँड अदर सॉल्ट सोल्युशन, अशा मेटलच्या केमिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या. त्याचबरोबर नॉन मेटलच्या देखील केमिकल प्रॉपर्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण एम्फोटेरिक ऑक्साईड, आयोनिक कंपाऊंड याच्याबद्दल देखील त्यांच्या प्रॉपर्टी पाहिल्या. कालच्या लेक्चरमध्ये आपण मेटलर्जी म्हणजे काय हा पॉइंट देखील पाहिलं. मेटलर्जी कशाला म्हटलं जातं? व्हॉट इज द मेटलर्जी? डेफिनेशन काय आहे मेटलर्जीची? व्हॉट इज मीन बाय मेटलर्जी? मेटलर्जी म्हणजे काय? मेटलर्जी इज द सायन्स अँड टेक्नॉलॉजी, द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग extraction of metal from their ores and their purification for later use is called as metallurgy. The science and technology regarding the extraction of metal from ores and their purification for use called as metallurgy. म्हणजे ओर्स पासून, खनिजांपासून धातू मिळवण्याची प्रक्रिया आणि त्यांच्या वापरासाठी ते प्युरिफाय करण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला, त्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीला मेटलर्जी म्हटलं जातं. हे कालच्या लेक्चरमध्ये आपण शेवटी पाहिलेलं होतं. आता या मेटलर्जीचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते पाहण्याच्या अगोदर आपल्याला काही टर्म्स पाहायच्यात ऑकरन्स ऑफ मेटलच्या रिलेटेड. धातूचा आढळ, ऑकरन्स ऑफ मेटल म्हणजे काय? धातूचा आढळ. जसं की मेटल्स आपण जे डेली लाईफमध्ये यूज करतो ते म्हणजे आयर्न, कॉपर, सिल्वर, गोल्ड, ॲल्युमिनियम, हे मोस्टली यूज केले जाणारे मेटल आहेत. आणि हे जे मेटल आहेत हे आपण घरातील समजा वायरमध्ये असणारे कंडक्टिंग वायर्समधील कॉपर वायर असतात, त्याच्यामध्ये आपण कॉपरचा वापर केलेला आहे. ॲल्युमिनियमची भांडी असतात. त्याचबरोबर आयर्नचेही काही व्हेसल्स असतात. आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी देखील घराच्या आयर्नचा वापर केलेला असतो. म्हणजे हे जे काही मेटल आहे, हे मेटल गोल्ड, सिल्वर आपण ऑर्नामेंट्समध्ये वापरतो. तर हे आपल्या वापरामध्ये असणारे धातू आहेत. मग हे धातू येतात कुठून? हे धातू कुठून मिळतात आपल्याला? तर हे सर्व जे मेटल्स आहेत या सर्व मेटलचा एक सोर्स म्हणजेच अवर अर्थ किंवा अर्थ क्रस्ट. अर्थ इज द अबंडंट सोर्स ऑफ द मेटल. अर्थ ही काय आहे? मेटलचा प्रचंड मोठ्या स्वरूपात असणारा स्रोत आहे. द अर्थ इज अबंडंट सोर्स ऑफ मेटल. द अर्थ इज abundant source of
मेटल्स. म्हणजे पृथ्वी हा धातूचा सर्वात मोठा प्रचंड स्वरूपाचा मोठा स्वरूपाचा स्रोत आहे. म्हणजे आपण सर्व जे मेटल मिळवतो ते कुठून मिळवतो? अर्थ मधून मिळवतो. दॅट इज मेटल्स फाउंड इन अर्थ क्रस्ट. मेटल्स फाउंड इन अर्थ क्रस्ट. मेटल हे कुठे आढळतात? भूगर्भामध्ये, जमिनीमध्ये मेटल आढळतात. इथं लक्षात ठेवा, some metals which do not react with air, water, acid, etc. Such a non-reactive metal or least reactive metal are generally found in free state in nature. जे मेटल अतिशय कमी रिॲक्टिव्ह असतात, जे मेटल एअर, वॉटर, ऍसिड यांच्यासोबत रिॲक्ट होत नाहीत, म्हणजे ज्या धातूची एअर, वॉटर आणि ऍसिड या इतर रिएजंट सोबत रिॲक्शन होत नाही, असे नॉन रिॲक्टिव्ह मेटल. कोणते? नॉन रिॲक्टिव्ह, म्हणजे ज्यांची रिॲक्शन एअर, वॉटर, ऍसिड सोबत होत नाही. असे नॉन रिॲक्टिव्ह मेटल हे कोणत्या? किंवा लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल, त्यांना लिस्ट रिॲक्टिव्ह म्हणजे कमी रिॲक्टिव्ह म्हटलं जातं, त्यांची रिॲक्शन इतरांशी होत नाही, असे मेटल जनरली एक्झिस्ट इन फ्री स्टेट. असे जे काही नॉन रिॲक्टिव्ह किंवा लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल आहेत हे जनरली कोणत्या स्टेटमध्ये असतात? जनरली सच अ मेटल, लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल और नॉन रिॲक्टिव्ह मेटल आर जनरली फाउंड इन फ्री स्टेट इन नेचर. निसर्गामध्ये ते मुक्त अवस्थेत फ्री स्टेटमध्ये आढळतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम. द लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल, the least reactive metal or metals which do not react with air, water and acids. The metals which do not react with air, water and acids are found in free state in nature. असे मेटल नेचर मध्ये फ्री स्टेट मध्ये आढळतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम हे जे काय मेटल आहेत हे लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल आहेत. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम हे मेटल एअर, वॉटर, ऍसिडशी रिॲक्ट होत नाहीत आणि म्हणून असे लिस्ट रिॲक्टिव्ह किंवा नॉन रिॲक्टिव्ह मेटल यांनाच म्हटलं जातं नोबल मेटल. सच अ मेटल आर कॉल्ड ॲज नोबल मेटल अँड these नोबल मेटल फाउंड इन फ्री स्टेट इन नेचर. नोबल मेटल हे नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये आढळतात. देन नेक्स्ट द रिॲक्टिव्ह मेटल्स. याच्या अपोजिट द रिॲक्टिव्ह मेटल्स. जे रिॲक्टिव्ह मेटल्स असतात ते रिॲक्टिव्ह मेटल्स काय करतात? रिॲक्टिव्ह मेटल्स आर फाउंड इन कंबाइंड स्टेट. कंबाइंड स्टेट in the form of compounds. लक्षात घ्या पहा, जे लेस रिॲक्टिव्ह मेटल आहेत, कमी रिॲक्टिव्ह मेटल आहेत, ज्यांची एअर, वॉटर, ऍसिड सोबत रिॲक्शन होत नाही, असे मेटल निसर्गामध्ये कोणत्या स्टेटमध्ये आढळतात? दे फाउंड इन फ्री स्टेट इन नेचर. ते निसर्गामध्ये फ्री स्टेटमध्ये आढळतात. परंतु जे काही रिॲक्टिव्ह मेटल आहेत, क्रियाशील धातू आहेत, ज्यांची एअर, वॉटर, ऍसिड सोबत रिॲक्शन होते, असे मेटल मात्र कोणत्या स्टेटमध्ये आढळतात? कंबाईन स्टेटमध्ये आढळतात. कोणत्या स्टेटमध्ये? कंबाईन. कोणते मेटल कंबाईन स्टेटमध्ये असतात? रिॲक्टिव्ह मेटल. कारण ते एअर, वॉटर, ऍसिडशी रिॲक्ट होतात आणि काय तयार करतात? कंपाऊंड्स तयार करतात, म्हणून ते कंबाईन स्टेटमध्ये आढळतात. तसं लिस्ट रिॲक्टिव्ह किंवा नोबल मेटल जे आहेत ते एअर, वॉटर, ऍसिडशी रिॲक्ट होत नसल्यामुळे ते एकटे फ्री स्टेटमध्येच आढळत असतात. तर हे एक लक्षात ठेवा की
reactive metal always found in combined state in the form of compounds or their compounds. The compounds of metal that occurs in nature along with the impurities. The compounds of metal, the compounds of metals that occurs in nature, that occurs in nature, the compounds of metal that occurs in nature along with the impurities. Along with the impurities are called as मिनरल्स. मिनरल्स म्हणजे काय? खनिजे. मिनरल्स याला मराठीत म्हणतात खनिजे. खनिजे कशाला म्हटलं जातं? ही व्याख्या महत्वाची आहे. मिनरल्स, व्हॉट इज मीन बाय मिनरल्स? मिनरल्स कशाला म्हटलं जातं किंवा मिनरल्स म्हणजे काय? मिनरल्स हे मेटलचे कंपाऊंड्स आहेत. Minerals are the compounds of metal minerals are the compounds of metal that occurs in nature along with the impurities are called as minerals. म्हणजे मेटलचे असे कंपाऊंड जे निसर्गामध्ये इम्प्युरिटीजच्या सोबत निसर्गामध्ये आढळतात. निसर्गामध्ये इम्प्युरिटीजसह, अशुद्धीसह आढळणारी जी धातूंची संयुगे असतात त्यांनाच मिनरल्स म्हटलं जातं. द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट ऑकर्स इन नेचर अलॉंग विथ द इम्प्युरिटीज कॉल्ड ॲज मिनरल्स, त्यांना मिनरल्स म्हटलं जाते. तर अशा पद्धतीनं मिनरल्स म्हणजे काय ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर आता ओर्स कशाला म्हटलं जातं ते पाहूया. इथं लक्षात घ्या की अर्थ हा मेटलचा अबंडंट सोर्स आहे. लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल जे आहेत ते फ्री स्टेटमध्ये आढळतात. मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल कंबाईन स्टेटमध्ये आढळतात. आणि मेटल हे कंबाईन स्टेटमध्ये कंपाऊंडच्या रूपात आढळत असतात. आणि त्या कंपाऊंडमध्ये मेटलचे असे कंपाऊंड की ज्याच्यामध्ये निसर्गामध्ये आढळणारे मेटलचे असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये काय असतात? इम्प्युरिटीज असतात. इम्प्युरिटीज सह निसर्गात आढळणाऱ्या मेटलच्या कंपाऊंडला मिनरल म्हटलं जातं, म्हणजे खनिज म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं द मिनरल्स, असे मिनरल, द मिनरल्स फ्रॉम विच, ज्या खनिजांपासून, द मिनरल्स फ्रॉम विच metals can extracted, metals can be extracted profitably and conveniently. म्हणजे फायदेशीररित्या आणि सोयीस्कररित्या, प्रॉफिटेबली फायदेशीरपणे आणि सोयीस्करपणे ज्या खनिजांपासून काय मिळवले जातात? धातू मिळवले जातात. द मिनरल्स फ्रॉम विच मेटल कॅन एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली अँड कन्व्हिनियंटली आर कॉल्ड ॲज ओर्स. अशा खनिजांना ओर्स म्हणतात. ओर्स कोणाला म्हटलं जातं? व्हॉट इज द ओर्स? ओर्स आर द मिनरल्स. ओर्स हेच मिनरल्स असतात. याला मराठीमध्ये ओर्सला म्हणतात धातुके. ओर्सला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? धातुके म्हटलं जातं. जसं मिनरल्सला खनिजे म्हणतात तसं ओर्सला धातुके म्हटलं जातं. व्हॉट इज मीन बाय ओर्स? द मिनरल्स फ्रॉम विच मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली अँड कन्व्हिनियंटली. असे मिनरल की ज्या मिनरल पासून मेटल्स हे प्रॉफिटेबली आणि कन्व्हिनियंटली एक्स्ट्रॅक्ट केले जातात. प्रॉफिटेबली आणि कन्व्हिनियंटली मेटल ज्या ओर्स पासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात त्या ओर्सला काय म्हटलं, त्या मिनरल्सला काय म्हटलं जातं? ओर्स म्हटलं जातं.
आणि या ओर्स मध्ये काही इम्प्युरिटीज असतात. तुम्हाला माहिती आहे की मिनरल्स जे असतात ते मिनरलची व्याख्याच आहे की मेटलचे कंपाऊंड, निसर्गात आढळणारे मेटलचे कंपाऊंड ज्यांच्यात इम्प्युरिटीज असतात त्याला आपण मिनरल म्हणतो. आणि असे मिनरल की ज्या मिनरल पासून आपण मेटल प्रॉफिटेबली आणि कन्व्हिनियंटली एक्स्ट्रॅक्ट करतो त्या मिनरलला ओर म्हटलं जातं. म्हणजे या ओर मध्ये काय असतात, काही इम्प्युरिटीज असतात. मग ओर्स मध्ये ज्या इम्प्युरिटीज असतात, कोणकोणत्या इम्प्युरिटीज ओर्स मध्ये असतात, तर ओर्स कंटेन्स impurities like म्हणजे अशुद्धी. The ores contains impurities like sand, soil, sand वाळू, जमिनीतून खोदून काढल्यामुळे, खाणीतून खोदून काढल्यामुळे त्याच्यात काही वाळू आलेली असते, माती आलेली असते, सॅन्ड, सॉइल. सिलिका, रॉकी मटेरियल, खडकांचे तुकडे असतात, एक्सेट्रा. अशा अशुद्धी या कोणामध्ये असतात, या ओर्स मध्ये, धातुकांमध्ये, खनिजांमध्ये असतात. धातुकांमध्ये किंवा खनिजांमध्ये सॅन्ड, सॉइल, सिलिका, रॉकी मटेरियल अशा इम्प्युरिटीज असतात. द ओर्स कंटेन्स इम्प्युरिटीज लाईक सॅन्ड, सॉइल, सिलिका, रॉकी मटेरियल एक्सेट्रा आर कॉल्ड ॲज, त्या इम्प्युरिटीजला काय म्हणतात, आर कॉल्ड ॲज गँग. त्या इम्प्युरिटीजला गँग म्हटलं जातं. गँग म्हणजेच मृदा अशुद्धी. मृदा अशुद्धी. What is the gang? The various types of impurities like sand, soil, silica, rocky material that found in the or that present in the ores. किंवा the ores contains the various impurities like sand, soil, silica, rocky material are called as gang. त्या impuritiesला gang म्हटलं जातं. Then next, metals can be extracted from their ores by means of various methods of separation. आणि मेटल्स हे त्यांच्या ओर्स पासून सेपरेट केले जातात. इथं तुम्हाला दिलेले द मिनरल फ्रॉम विच मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली अँड कन्व्हिनियंटली. म्हणजे मेटल हे प्रॉफिटेबली आणि कन्व्हिनियंटली ज्या मिनरल पासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात तो मिनरल म्हणजे ओर्स आहे. म्हणजे इथं एक लक्षात ठेवायचं की मेटल आपण कशापासून एक्स्ट्रॅक्ट करतो, ओर्स पासून काय एक्स्ट्रॅक्ट केले जातात, मेटल एक्स्ट्रॅक्ट केले जातात. ओर्स पासून मेटल एक्स्ट्रॅक्ट केले जातात. मेटल्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द ओर्स. मेटल्स हे त्यांच्या ओर्स पासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात. आणि मग ओर्स पासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्याची प्रोसेस म्हणजे मेटलर्जी. द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल in the pure form from their ore is called as metallurgy. ती प्रक्रिया म्हणजेच मेटलर्जी असते. म्हणजे इथं एक महत्वाचा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे, मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर. मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर्स बाय व्हेरियस मेथड्स. वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या मेथडचा वापर करून, वेगवेगळ्या मेथडच्या मदतीनं मेटल्स हे त्यांच्या ओर्स पासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात. मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द ओर्स बाय मीन्स ऑफ व्हेरियस मेथड्स ऑफ सेपरेशन. व्हेरियस मेथड्स ऑफ सेपरेशन. सेपरेशनच्या म्हणजे काय सेपरेट करायचं, तर ज्या ओर्स मध्ये गँग आहे, अशुद्धी आहेत, त्या अशुद्धी वेगळ्या कराव्या लागतात. म्हणजे मेटल शुद्ध होतात. मेटल मधल्या ह्या गँग इम्प्युरिटीज जर आपण रिमूव्ह केल्या तर आपल्याला प्युअर मेटल मिळतात. आणि ते प्युअर मेटल मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मेथडचा वापर केला जातो. द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल इन प्युअर फॉर्म और प्युअर स्टेट फ्रॉम द ओर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पार्ट ऑफ मेटलर्जी. तुम्हाला आता सांगितलं की प्युअर फॉर्म मध्ये हे जे आपण मेटल मिळवतोय ओर्स पासून, हे कशा असतात, प्युअर फॉर्म मध्ये मिळवलेले मेटल असतात, म्हणजे प्युअर मेटल असतात. मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड इन प्युअर फॉर्म फ्रॉम देअर
ores and this process is also called as metallurgy. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला देखील काय म्हटलं जातं, मेटॅलर्जिकल प्रोसेस म्हटलं जातं. देन ही जी काय मेटॅलर्जिकल प्रोसेस आहे ती मेटॅलर्जिकल प्रोसेस आपल्याला पाहायची. तर मेटॅलर्जिकल प्रोसेस कशी आहे, शॉर्टकटमध्ये मेटॅलर्जिकल प्रोसेस आपण पाहूया. नेक्स्ट पॉइंट मेटॅलर्जिकल प्रोसेस आहे. तर ऑकरन्स ऑफ मेटलमध्ये तुम्हाला हे महत्त्वाचे पॉइंट सांगितलेले आहेत. याच्यातल्या काही डेफिनेशन आहेत ज्या अंडरलाईन केलेला पार्ट आहे तो महत्त्वाचा आहे. मिनरल्स, ओर्स, गँग या तिन्ही डेफिनेशन इथं अतिशय महत्त्वाचे आहेत. तर पहा या पॉइंटमध्ये तुम्हाला काय सांगितलं, ऑकरन्स ऑफ मेटलमध्ये द अर्थ इज अबंडंट सोर्स ऑफ मेटल अँड मेटल फाउंड इन अर्थ क्रस्ट. अर्थ हा मेटलचा अबंडंट सोर्स आहे, प्रचंड मोठ्या स्वरूपाचा स्रोत आहे आणि त्याच्यामध्ये मेटल हे आपल्याला फ्री स्टेटमध्ये आणि कंबाईन स्टेटमध्ये अशा दोन्ही स्टेटमध्ये अर्थ क्रस्टमध्ये आढळतात. द लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल आर जनरली फाउंड इन फ्री स्टेट. जे कमी रिॲक्टिव्ह मेटल असतात ते जनरली फ्री स्टेटमध्ये असतात. व्हाईल द मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल और रिॲक्टिव्ह मेटल आर फाउंड इन कंबाईन स्टेट. तर रिॲक्टिव्ह मेटल जे असतात ज्यांची एअर वॉटर ॲसिडची रिॲक्शन होते ते कंबाईन स्टेटमध्ये आढळतात. आणि असे कंबाईन स्टेटमध्ये कंपाऊंडच्या रूपात आढळणारे जे मेटल आहेत की ज्याच्यामध्ये नॅचरली काही इम्प्युरिटीज मिक्स झालेल्या असतात अशा कंपाऊंडला मिनरल्स म्हटलं जातं. आणि ज्या मिनरल्सपासून आपण प्रॉफिटेबली आणि कन्व्हिनियंटली मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो त्या मिनरल्सला ओर्स म्हटलं जातं. ओर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इम्प्युरिटीज असतात जसं की सँड, सॉईल, सिलिका, रॉकी मटेरियल. अशा इम्प्युरिटीज ओर्समध्ये असतात त्याला गँग म्हटलं जातं. आणि मेटल हे या ओर्सपासून काय केले जातात, वेगवेगळ्या मेथडनं प्युअर फॉर्ममध्ये सेपरेट केले जातात. तर अशा पद्धतीनं हे ऑकरन्स ऑफ मेटल झालं. आता याच्यानंतर प्रोसेस ऑफ मेटलर्जी आपल्याला पाहायची. तर याचा एक स्क्रीनशॉट सर्वांनी घ्यायचा आहे. सर्वांनी या पॉइंटचा पटकन एक स्क्रीनशॉट घ्या. शुभम, शुभांगी, पालवे वैष्णवी, पडोळे तेजस्विनी, काकडे शिवम. ठीक आहे. आता याच्यानंतरच्या नेक्स्ट पॉइंटकडे आपण जाऊया. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे प्रोसेस ऑफ मेटॅलर्जी. मेटॅलर्जीची प्रोसेस समजावून घ्यायची. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे प्रोसेस ऑफ मेटॅलर्जी. प्रोसेस ऑफ मेटॅलर्जी. मेटॅलर्जीची प्रोसेस. The process of extraction of metal in pure form from the ores is also the part of metallurgy. The process of extraction of metals in pure form किंवा pure state, pure form from ores is also part of metallurgy.
पहा, द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल इन द प्युअर फॉर्म. मेटलचं त्यांच्या ओर्स पासून प्युअर फॉर्म मध्ये एक्स्ट्रॅक्शन करण्याची जी प्रोसेस आहे तो देखील मेटलर्जीचाच एक भाग आहे. देन ओर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स. मग ही प्रक्रिया कशी आहे पहा, याच्यासाठी काय केलं जातं, जमीन खोदली जाते, खाण तयार केली जाते. जसं आपण विहीर खोदतो तशा पद्धतीनं जमीन खोदून खाण तयार केली जाते आणि त्याच्या आतमधून जे ओर्स आहेत किंवा मिनरल्स आहेत ते खोदून काढले जातात. म्हणजेच जमीन खोदून त्याच्यामधून जसं आपण खडक बाहेर काढतो विहीर खोदताना त्या पद्धतीनं ओर्स जे आहेत ते अर्थ क्रस्ट मध्ये माइन तयार केली जाते. म्हणजे खाण खोदली जाते आणि खाण खोदून त्याच्यातून ते धातुक किंवा खनिज काढली जातात. म्हणजेच ओर्स म्हणजेच खनिजे आहेत, धातुके आहेत. आर टेकन आउट फ्रॉम, ओर्स आर टेकन आउट, कुठून काढून घेतले जातात ओर्स, ओर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन, फ्रॉम द माइन्स. म्हणजे खाणीमधून खाण खोदून त्याच्यामधून काय केले जातात, ओर्स हे बाहेर काढून घेतले जातात. अँड गँग इज युजली सेपरेटेड फ्रॉम द ओर्स ॲट द साइट इटसेल्फ बाय व्हेरियस मेथड. देन गँग is separated, then gang is separated from the ores, the gang is separated from the ores at a site, at a site itself by व्हेरियस मेथड्स. वेगवेगळ्या मेथडच्या मदतीनं काय केलं जातं, त्या वेगवेगळ्या मेथडच्या मदतीनं गँग ओर्स मधून गँग ही सेपरेट केली जाते. सुरुवातीला जमीन खोदली जाते, खाण तयार केली जाते, खाण खोदून त्यातून ओर काढून घेतले जातात, खनिज काढले जातात. त्या खनिजांमध्ये ओर्स मध्ये जी गँग आहे, अशुद्धी आहेत, त्या अशुद्धी वेगवेगळ्या मेथडच्या साहाय्यानं सेपरेट केल्या जातात. म्हणजे ज्यावेळी खनिज खोदून काढली जातात त्यावेळी ते क्रश केले जातात क्रशरवरती, त्याची पावडर तयार केली जाते, पुन्हा ती धुवून काढली जाते म्हणजे त्यातली माती वाळू वेगळी व्हावी यासाठी त्याच्यावरती वॉशिंग, फिल्ट्रेशन अशा वेगवेगळ्या मेथड त्याच्यावरती अप्लाय करून त्यातली गँग सेपरेट केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याचबरोबर इथं मॅग्नेटायझेशन, ग्रॅव्हिटी फिल्ट्रेशन अशा वेगवेगळ्या मेथड वापरतात पहा. म्हणजे चुंबकाच्या सहाय्याने त्यातल्या इतर अशुद्धी वेगळ्या केल्या जातात. ग्रॅव्हिटी सेपरेशनच्या मदतीनं फ्रोथ फ्लोटेशन मेथड, अशा लिचिंग मेथड, अशा वेगवेगळ्या मेथड असतात की त्या मेथड आपण पुढे पाहणार आहोत. त्या मेथडच्या मदतीनं ओर्स मध्ये असणारी गँग सेपरेट केली जाते. देन द ओर्स आर कॅरीड आउट टू द प्लेस वेअर मेटल्स आर प्रोड्यूस. त्याच्यानंतर ते जे काही गँग सेपरेट केलेले ओर्स आहेत ते कुठे घेऊन गेलं जातं किंवा कुठे नेले जातात, ज्या ठिकाणी मेटल तयार होतात अशा ठिकाणी ते ओर्स ट्रान्सपोर्ट केले जातात. देन the ores are carried out to the then the ores are carried out to the place where metals are produced. ज्या ठिकाणी मेटल प्रोड्यूस होतात अशा ठिकाणी ते ओर्स वाहून नेले जातात. देन मेटल्स आर फर्दर प्युरिफाईड बाय डिफरंट मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन. आणि त्याच्यानंतर ते मेटल देखील वेगवेगळ्या प्युरिफिकेशनच्या मेथडच्या सहाय्यानं प्युरिफाय केले जातात. देन मेटल्स आर प्युरिफाईड
by various methods of purification. Various methods of purification. प्युरिफिकेशनच्या वेगवेगळ्या मेथडच्या मदतीनं ते जे मेटल्स आहेत ते प्युअर केले जातात किंवा प्युरिफाईड केले जातात. अँड दिस इज द किंवा दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज मेटलर्जी. आणि ही जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे यालाच काय म्हटलं जातं, प्रोसेस ऑफ मेटलर्जी म्हटलं जातं किंवा हीच मेटलर्जीची एंटायर प्रोसेस आहे. गुड मॉर्निंग शिवम. तर तुम्हाला जर 2 मार्क्ससाठी एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ मेटलर्जी म्हटलं तर तुम्हाला एवढं त्याच्यामध्ये लिहावं लागेल की प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल इन प्युअर फॉर्म फ्रॉम द ओर्स इज ऑल्सो द पार्ट ऑफ मेटलर्जी. ओर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स. Then gangue is separated from the ores at a site itself by various methods. Then the ores are carried out to the place where metals are produced, and then metals are purified by various method of purification. And this process is called as process of metallurgy. किंवा this entire process is called metallurgy. ही जी काय entire process असते सर्व याला metallurgy म्हटलं जातं. This entire process is called metallurgy. या संपूर्ण प्रक्रियेला, या संपूर्ण प्रोसेसला मेटलर्जी म्हटलं जातं. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी. नेक्स्ट पॉइंट आहे बेसिक principles of मेटलर्जी. मेटलर्जीचे काही बेसिक प्रिन्सिपल्स आपल्याला पाहिजेत. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी. मेटलर्जिकल प्रोसेसचे काही बेसिक प्रिन्सिपल्स पाहूया. प्युअर मेटल इज ऑब्टेन फ्रॉम द ओर्स बाय फॉलोइंग स्टेजेस. पहा, प्युअर मेटल हे आपल्याला ओर्स पासून खालील महत्वाच्या स्टेजेस मध्ये मिळतात. प्युअर मेटल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम ओर्स इन फॉलोइंग स्टेजेस. पहा, प्युअर मेटल हे आपल्याला खालील स्टेजेस मध्ये प्युअर फॉर्म मध्ये मिळतात. म्हणजेच पहा, ओर्स पासून प्युअर मेटल हे खालील 2 स्टेजेस मध्ये एक्स्ट्रॅक्ट केले जातात, मिळवले जातात. त्यातली पहिली स्टेज असते कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स फर्स्ट स्टेज आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. आणि दुसरी असते एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. म्हणजे पहा, इथं आपल्याला 2 स्टेज दिल्यात ना. मेटल प्युरिफाईड करण्याचे जे वेगवेगळ्या मेथड असतात, मेटल प्युरिफिकेशनच्या मेथडला एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल म्हटलं जातं. म्हणजे ही प्युरिफिकेशनच्या मेथड असतात. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे ज्याच्यामध्ये ओर्स मधील गँग सेपरेट करण्याची प्रोसेस म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ज्या मेथडमध्ये, ज्या स्टेजमध्ये ओर्स मध्ये असणाऱ्या गँग सेपरेट केल्या जातात किंवा अशुद्धी, इम्प्युरिटीज वेगळ्या केल्या जातात, ते मेथड म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. आणि ज्याच्यामध्ये मेटल प्युरिफाईड होतात ते एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. तर या 2 स्टेजेस किंवा हे 2 महत्वाचे प्रिन्सिपल्स हे मेटलर्जीचे प्रिन्सिपल्स आहेत. लक्षात ठेवा. पहिलं प्रिन्सिपल कोणतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. त्याला मराठीत म्हणतात धातुकाचे सहतीकरण. धातुकांचे सहतीकरण. धातुकाचे सहतीकरण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. आणि दुसरा एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल म्हणजे धातूचे निष्कर्षण. धातूचे निष्कर्षण.
धातूचे निष्कर्षण. तर या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल अशा दोन महत्त्वाच्या स्टेजेस मध्ये मेटल हे ओर्स पासून प्युअर फॉर्म मध्ये एक्स्ट्रॅक्ट केले जातात. मग आता हे ज्या काही दोन मेथड आहेत त्या दोन्ही मेथड दोन्ही स्टेप आपल्याला डिटेलमध्ये पाहायच्यात. तर याचा थोडासा फ्लो चार्ट सुरुवातीला तुम्हाला थोडक्यात सांगतोय की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स मध्ये कोणकोणत्या प्रोसेसेस येतात. तर पहिली स्टेज जी आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्सची, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या काही स्टेप्स आहेत त्या कोणत्या आहेत पहा. त्याच्यात असणाऱ्या मेथड्स ज्या आहेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्सच्या, त्याच्यात पहिली आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन वरती आधारित असणाऱ्या सेपरेशन ही पहिली मेथड आहे की जिथं ग्रॅव्हिटेशनच्या मदतीने अशुद्धी पहा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हणजे काय, ओर्स मधील गँग इम्प्युरिटी सेपरेट करण्याची जी प्रोसेस असते त्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणतात. मग ती गँग सेपरेट करण्यासाठी ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड वापरतात. दुसरी आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आहे. पुढची असते फ्रोथ फ्लोटेशन मेथड. तिसरी आहे फ्रोथ फ्लोटेशन मेथड. आणि चौथी एक मेथड आहे लास्ट, ती म्हणजे लिचिंग मेथड. लिचिंग मेथड म्हणजे त्याच्यामध्ये मेटलचे ओर्स भिजू घातले जातात किंवा काही तासांसाठी काही दिवसांसाठी ते काही सोल्युशन मध्ये लिक्विड मध्ये केमिकल्स मध्ये डिझॉल्व्ह केले जातात. तर अशा पद्धतीनं हे ओरचं कॉन्सन्ट्रेशनच्या एकूण 4 मेथड आपल्याला अभ्यासायच्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हणजे काय ते पाहायचंय. ही कन्सेप्ट समजून घ्यायची की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हणजे काय असतं आणि त्याच्या किती मेथड अभ्यासायच्यात, 4 मेथड. पहिली मेथड सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, दुसरी मेथड मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, तिसरी फ्रोथ फ्लोटेशन मेथड आणि चौथी लिचिंग मेथड. लक्षात घ्या हा मेटलर्जीचा पार्ट आहे. थोडासा इथून पुढचा भाग हा कठीण वाटणार आहे, परंतु लक्षपूर्वक जर तुम्ही ऐकलं, समजून घेतलं आणि लेक्चर जर 1-2 वेळेस जर पाहितलं तर हा पार्ट तुमचा कायमचा परफेक्ट होऊन जाईल. आता हे झालं पहिली स्टेज. पहिल्या स्टेजमध्ये एवढी प्रक्रिया असते आणि या वेगवेगळ्या मेथड आहेत. ह्या 4 मेथड आहेत वेगवेगळ्या की ज्या 4 मेथडच्या सहाय्याने काय केलं जातं तर ओर्स मध्ये असणारी गँग त्याच्यातून सेपरेट केली जाते, काढून टाकली जाते आणि ओर्स प्युरिफाय केले जातात. ओर्स प्युरिफाय केले जातात, ओर्स मधली गँग सेपरेट केली जाते आणि ओर्स मधली गँग सेपरेट केल्यानंतर त्या ओर्सचं काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. मग त्या ओरच्या एक्स्ट्रॅक्शनच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. मग त्याच्यामध्ये त्या मेटलच्या रिॲक्टिव्हिटीनुसार त्या मेथड आहेत की एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स ऑफ हाय रिॲक्टिव्हिटी, हाय रिॲक्टिव्हिटीचे मेटल, मीडियम रिॲक्टिव्हिटी मेटल, लेस रिॲक्टिव्हिटी मेटल, अशा वेगवेगळ्या रिॲक्टिव्हिटीनुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेथड या एक्स्ट्रॅक्शनसाठी वापरल्या जातात. तो पार्ट आपण त्या एक्स्ट्रॅक्शनच्या वेळी पाहू. आता आपल्याला याच्यानंतरचा जो पॉईंट पाहायचा आहे तो पाहायचा आहे व्हॉट इज मीन बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. अगोदर पहिली स्टेज जी आहे ती अभ्यासू आणि त्याच्यानंतर सेकंड स्टेजकडे आपण जाणार आहेत. तर पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हणजे काय आणि त्याच्या या 4 मेथड अभ्यासायच्या. तर याचा एक स्क्रीनशॉट सर्वांनी घ्यायचा आहे. घेतला. ओके, ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट पाहूया, तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स.
हा पहिला पार्ट आपल्याला समजून घ्यायचा, व्हॉट इज मीन बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. आणि नंतर त्या ओरच्या कॉन्सन्ट्रेशनच्या या 4 मेथड आहेत, लक्षात ठेवा 4 मेथड आहेत. त्या 4 मेथड आपल्याला 1 बाय 1 स्टडी करायच्या. ठीक आहे. तर फर्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे स्टेज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, धातुकाचं सहतीकरण. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, धातुकांचं सहतीकरण. मग धातुकांचं सहतीकरण म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर? द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग फ्रॉम द ओर. द प्रोसेस ऑफ separating gang from the ores called as the concentration of ores. What is mean by concentration of ores? Concentration of ores म्हणजे काय? The process of separating gang from the ores. ओर्स मधून गँग सेपरेट करण्याची जी प्रोसेस असते, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग फ्रॉम द ओर्स कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. ओर्स मधून गँग सेपरेट करण्याच्या प्रोसेसला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हटलं जातं. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग फ्रॉम द ओर्स कॉल्ड ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. देन नेक्स्ट पुढची जी प्रोसेस आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स मध्ये पहा, इन दिस प्रोसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कंपाऊंड ऑफ डिझायर्ड मेटल इज इन्क्रीज. या प्रोसेस मध्ये काय केलं जातं? समजा हा ओर आहे, त्याच्यात ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीजमुळे तो ओर्स अशुद्ध असतो, कारण त्याच्यामध्ये अनेक इम्प्युरिटीज असतात. या इम्प्युरिटीज जर काढून टाकल्या तर त्याच्यामध्ये फक्त काय राहतो? जास्तीत जास्त मेटल राहतो. त्याच्यामध्ये काय राहतो? जास्तीत जास्त मेटल. म्हणजेच ओर्स रिमूव्ह करून गँग रिमूव्ह करून त्या ओर्स मध्ये असणारं मेटलचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं जातं. म्हणजे पहा, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग फ्रॉम द ओर्स कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. ओर्स मधील गँग सेपरेट करण्याची जी प्रोसेस असते त्याला ओरचं कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. आणि त्याच्यामध्ये डिझायर्ड मेटल, जो मेटल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे प्युअर फॉर्म मध्ये, त्या मेटलचं कॉन्सन्ट्रेशन हे या प्रक्रियेमध्ये इन्क्रीज केलं जातं, वाढवलं जातं. इन दिस प्रोसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझायर्ड मेटल, इन दिस प्रोसेस concentration of desired metal is increased. In this process concentration of desired metal is increased in a compound. कंपाऊंड मधलं डिझायर्ड मेटलचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे ते या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्सच्या मेथडनं इन्क्रीज केलं जातं. हावेवर एक्झॅक्ट वे टू यूज डिपेंड्स अपॉन द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल प्रेझेंट इन ओर्स अँड गँग. तरी देखील हावेवर एक्झॅक्ट मेथड, परंतु गँगच्या सेपरेशनसाठी एक्झॅक्ट कोणती मेथड यूज करायची हे कशावर डिपेंड असतं? तर गँग आणि ओर
मध्ये असणारे मेटलचे जे काय प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टी, त्याच्यावरती डिपेंड असतं. हाऊएव्हर exact method to be used depends on physical properties. Depends on physical properties. कोणाच्या physical properties? Of the metals. Physical properties of the metals present in ores and gangue. ओर्स आणि गँग मध्ये असणारे जे काय पार्टिकल्स आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी वरून एक्झॅक्ट कोणती मेथड यूज करायची. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरच्या वेगवेगळ्या मेथड सांगितल्यात, म्हणजे ओर्स मध्ये असणाऱ्या इम्प्युरिटी सेपरेट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड सांगितल्यात. त्याच्यामध्ये पहिली होती सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, दुसरी होती मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, तिसरी होती फ्लोटेशन मेथड, लिचिंग मेथड. मग यापैकी कोणती मेथड हे गँग सेपरेट करण्यासाठी यूज करायची हे कशावर डिपेंड असतं, तर त्या ओर्स आणि गँग मध्ये जे पार्टिकल आहे त्या पार्टिकलच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्या फिजिकल प्रॉपर्टीज नुसार आपण एक्झॅक्ट मेथड यूज करू शकतो. देन नेक्स्ट, इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द रिॲक्टिव्हिटी ऑफ द मेटल. कोणती मेथड यूज करायची हे आणखी कशावर डिपेंड असतं, मेटलच्या रिॲक्टिव्हिटी वरती. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल. एक्झॅक्ट कुठली मेथड यूज करायची हे मेटलच्या रिॲक्टिव्हिटी वरती देखील अवलंबून असतं. अँड फॅसिलिटीज अवेलेबल फॉर प्युरिफिकेशन. And facilities available for purification. म्हणजे प्युरिफिकेशन साठी कोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत याच्यावरती देखील आपण एक्झॅक्ट कोणती मेथड यूज करणार हे अवलंबून असतं. Various factors that could be responsible for environmental pollution are also considered. Various factors that could be responsible for, जे की कशासाठी जबाबदार असतात, that could be responsible for environmental pollution are also considered. ते फॅक्टर देखील या ठिकाणी कन्सिडर्ड केलेले असतात, लक्षात घेतलेले असतात. देन नेक्स्ट, some general methods for the concentration of ores are as follows. Some general methods of concentration of ores are as follows. आणि ओरच्या कॉन्सन्ट्रेशनच्या जे काही जनरल मेथड्स आहेत त्या खालील पद्धतीनं 4 मेथड आहेत. त्याच्यात पहिली आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन वरती आधारित असणारे सेपरेशन. दुसरे आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. तिसरे आहे फ्लोटेशन. आणि चौथी आहे लिचिंग. तर या वेगवेगळ्या मेथड कॉमन किंवा जनरल मेथड्स आहेत ज्या ओरच्या कॉन्सन्ट्रेशन साठी यूज केल्या जातात. तर ओरच्या कॉन्सन्ट्रेशन साठी वापरल्या जाणाऱ्या या काही महत्त्वाच्या मेथड्स आहेत. तर आता या 4 मेथड्स आपल्याला स्टडी करायच्या.
4 मेथड आपण डिटेलमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हणजे काय, तर पहिला पॉइंट लक्षात घ्या. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग गँग फ्रॉम द ओर्स. ओर्स मधील गँग म्हणजे इम्प्युरिटी ओर्स मधून सेपरेट करण्याची जी प्रोसेस असते त्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हणतात. आणि या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्सच्या मेथडच्या सहाय्याने किंवा प्रोसेसच्या सहाय्यानं त्या कंपाऊंड मधील ओरच्या कंपाऊंड मधील डिझायर्ड मेटलचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जातं इम्प्युरिटी कमी करून. आणि एक्झॅक्ट कोणती मेथड त्याच्या सेपरेशनसाठी, या वेगवेगळ्या मेथडपैकी एक्झॅक्ट कोणती मेथड वापरायची हे मेटल आणि ओर यांचे जे काही पार्टिकल्स आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीवरती एक्झॅक्ट कोणती मेथड यूज करायची हे अवलंबून असतं. त्याचबरोबर मेटलच्या रिॲक्टिव्हिटीवरती आणि फॅसिलिटी अवेलेबल फॉर प्युरिफिकेशन, त्या मेटलच्या प्युरिफिकेशनसाठीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या कोणत्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत याच्यावरती एक्झॅक्ट कोणती मेथड यूज करायची हे अवलंबून असतं. त्याचबरोबर ती मेथड यूज करत असताना, सिलेक्ट करत असताना त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटल पोल्युशन होणार नाही हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, की त्याच्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण झालं नाही पाहिजे. अशी मेथड आपल्याला यूज करावी लागते. आणि अशा जनरल मेथड पैकी 4 या महत्वाच्या मेथड आहेत, ज्याच्यामध्ये सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, फ्लोटेशन मेथड आणि लिचिंग मेथड आहेत, की ज्या इन्व्हायरमेंट फ्री आहेत. याच्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण होत नाही आणि मेटल देखील प्युअर फॉर्म मध्ये किंवा मेटलमध्ये असणारे किंवा त्या ओर्समध्ये असणारे इम्प्युरिटीज देखील सेपरेट केले जातात. म्हणजेच मेटलचं कॉन्सन्ट्रेशन या 4 मेथडच्या सहाय्याने केलं जातं. अशा या 4 जनरल मेथड्स आहेत. आता या 4 जनरल मेथड्स आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायच्यात. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जी मेथड स्टडी करणार आहोत ती आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. याच्यात परत 2 मेथड येतात. त्यातली पहिली मेथड असते पहिली मेथड आहे विल्फ्ली टेबल मेथड आणि दुसरी आहे हायड्रोलिक सेपरेशन मेथड. विल्फ्ली टेबल मेथड आणि हायड्रोलिक सेपरेशन मेथड या 2 मेथड ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड आहेत, त्याच्यावरती आधारित असणाऱ्या त्या 2 मेथड. आणि नंतर मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. तर साधारणतः उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्या या 2 मेथड कंप्लीट होतील. तर ते उर्वरित भाग जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे लिहून घेण्यासाठी आणि बाकीचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.